कुटुंबियांनंतर लहान मुलं सगळ्यात जास्त सुरक्षित शाळेत म्हणजेच विद्येच्या मंदिरात असतात. मात्र याच विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. बदलापूरमध्ये काल परवा घडलेली घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वर्ग शिक्षकानं 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका विद्यार्थिनीनं घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि संबंधित शिक्षकानं इतर 3 ते 4 विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार उघड झालाय. नराधम शिक्षकाविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सचिन गोणारकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून या नराधम शिक्षकानं आणखी असे काही गैरप्रकार केलेत का याची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येते. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन विद्यार्थिनींवर वर्ग शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जातोय. अहिल्यानगर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.